करतोय? चलो, काय करतोय तू? तू काय करतोय? काय तुझ्याकडे? ओ बापरे, गाडीमध्ये गाडी. अशा कशा गाडीमध्ये गाडी टाकली तू? बघू. अरे छोटी गाडी आहे. बस एवढाच पसारा काढलायस तू? गोल कुठून आणलं तू? हे गोल कुठून? तू कुठून आणलं मला ते सांग पहिले. हे गोल कुणी दिलं तुला? मी नाही दिलं. मी नाही दिलं. किती पैसे जमा केले तू त्याच्यामध्ये? बघू दे मला. माऊ, किती पैसे जमा केले तू? अले तू काहीतरी तोडलं. काय तोडलं? बघू. कुठून तोडलं? कुठून तोडलं? अरे बाल्कनीच तोडली तू. हो लावते ना बाळा. तर बस झाला. ताप गेला तुझा? गेला? कश काय गेला? तू औषध घेतला? कधी? उद्या नाही, काल. काल औषध घेतला तू? काल तू औषध घेतला काल? इंजेक्शन पण घेतलं? कोणी दिलं? सुई घेतला, फक्त औषध घेतला. ताप गेला पूर्ण? मी हे धरू. आणि कोणाचे नाव काय? ह्याचे नाव मला नाही माहिती. खरंच नाही माहिती ना? नाही माहिती. नाही माहिती. मला पे दे मग पहिले. अजून अजून थँक्यू. हा थँक्यू. बाबूला 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 नाही देत? बाबूला नाही देत पी? हा आई जोर बाबू ये. तुला कोणी सांगितलं? माझी दीदी आहे. ती तुझी दीदी आहे? आणि ही बाबू तुझा नाहीये? बाबू हा बाबू तुझा नाहीये? तुझा आहे बाबू. बघ, तिथं आई जवळ आहे ती माझी दीदी आहे आणि हा तुझा बाबू आहे म्हणे. शांबड्या थांब तू. तुला मी म्हणणारच नाही मग तू माझा बाबू आहे असं. इथं कुणाचा बाबू चिकू दादा? इथं कुणाचा बाबू आहे बघा? आई जवळ बाबू आहे? कोणी सांगितलं तुला? अच्छा, तुझा बाबू आहे. काय बोलते बेटा? परत बोल. आईला ऐकू येत नाही. माझा दीदी आहे. तुझा बाबू आहे. तुझी दीदी कुठे आहे? पोटामध्ये आहे. पोटामध्ये? पोटामध्ये? पोटामध्ये आई जवळ. माझा बाबू कुठे आहे? माझा बाबू कुठे? इथे. हा तुझा बाबू नाहीये? नाही. हो, ही दीदी आणि हा बाबू तुझाच आहे. नाही म्हणतोय तो. दोन आहे. दोन चिकू दोन बाबू नाही दोघं. चिकू दादा बनणार आहे. तू दादा बनणार आहे? हा. कोण सांगितलं तुला तू दादा बनणार आहे असं? कोणी सांगितलं तुला दादा बनणार आहे तू असं? तुला कोणी सांगितलं तू दादा बनणार आहे? पप्पानी. पप्पांनी सांगितलं? हा. थोडे पप्पांनी? बघ. हो छान छान. बघ आईने काय आणलं चिकूला. ओ वाव, शेंगदाणे. एक हे खाऊन घे वाडा आता पहिले. चालेल. खाऊन घे हा पहिले. मी काम करतोय. काय काम करतोय तू? गाडी गाडी पहिले हे खाऊन घे. दोन कुटुंबा. काय पाहिजे? किनरल. कलिंगड. बोल कलिंगड. तुला कलिंगड असत? केनाल नसतं वाडा, ते कलिंगड असतं. जा बाई त्याला केनाल दे. चिकू दादाची मेहनत बघा कशी चालू आहे. ओ वाव, थँक्यू. काय बघू? काय हे? लाईट नाही रे. तू काय बोलतोय मला बघायला? काय बघू? काय ते? केनाला रे. कलिंगड.
खा आणि मला सांग कशा आहे. छान आहे. तू खाण्याच्या आधीच मला सांगतो कशा आहे. थँक्यू. थँक्यू बाळा. कशा आहे माऊ. कशा आहे. पप्पाने आणलं. गोड आहे. कुठून आणलं पप्पाने. इथून कुठून आणलं. हरामी हो बेटा. डोंगर. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. पहिले काय बोलला तू. शॉप. पहिले छान बोलला तू. दुकानात प्रणित रवींद्र पाटील. जोरात. प्रणित रवींद्र पाटील. काय नाव आहे. माझं नाव ते मधलं पूर्ण गायब करून फक्त पाटील बोलतो. बाकी सगळं गायब. ते जाऊ दे. छोटायचं नाव काय. माझं नाव काय. सांगतो. त्या दिवशी बोलत होता माझ्याजवळ. बोल. माझं नाव काय. छोट्याचं नाव काय आहे. बोल तू बोलत होता त्या दिवशी. छोट्याचं नाव माझ्याजवळ. काय नव्हते नाव काय. छोट्याला काय म्हणतात. छोटे पप्पा काय म्हणतात छोट्याला. आवाज काय देतात. पप्पाचं नाव काय. नाही तू छोट्याचं सांग पाहिजे. तुझा नाही तुझा काय आईचा नाव नाव काय. काय बोला. बोला. तुम्ही बोला ना. तुम्ही बोला. नाव काय सांग छोट्याचं. आता बोलत होता तू बरोबर येतेस. बोल. तू त्या शा काय म्हणत होत. तू त्या कोणती शाप हो. शा. माझं नाव चिकू दादा. प्रणित. तुझं नाव प्रणित आहे ना. तसं नाव माझं प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा. रिक्षा. आईचं नाव काय. प्रतीक्षा. आईचं नाव काय. ऋतिका. ऋतिका. तुझ्या तुझ्या पप्पाचं नाव काय. हितेश. हितेश. आईचं नाव बोल. आईचं नाव बोल. आईचं नाव बोल. आजीचं नाव काय. मी नाही सांगत भाऊ. आजीचं नाव. आजीचं नाव काय. रेखा. लिका. हे मस्त बोलतोय. हे झोप आहे. नानीचं नाव काय. सुनीता. सुनीता. हे पण बरोबर आलं. मामा. मामाचे नाव धनंजय. दोनाचं. धनंजय. चिकू दादा. धनंजय. दोनाचं. प्रतीक्षा. विकिषा. प्रतीक्षा. मामीचं नाव रे. मम्मीचं नाव बोल. आणि उर्वी. उभी. उवी. दीदी का बाबू. दीदी. बाबू नको. नाही. बाबू नाही पाहिजे. म्हणजे बाबूच्या नाव. तुझा बाबू आहे. माझा बाबू आहे. हा माझा दीदी आहे. माझा बाबू तुझा नाहीये का. नाही माझी दीदी आहे. तुझ्या दीदी फक्त. तुझे बाबू नाहीये. तू बाबूला नाही म्हणणार. नाही. खेळणे नाही देणार बाबूला. खेळणे नाही देणार तुझेवाले. नाही मी दीदीला दिली. आणि खाऊ. आणि मला जर दिदी झाली मग. नाही बाबू दादी. मला बाबू होणार आहे. तुला माहिती आहे. आणि आईला दीदी होणार आहे. तुला माहिती आहे. या मुलासाठी मी दुकानावर नाही गेली आज. की याला ताप आहे. 104 ताप आहे. काल त्याच्या मम्मीने मला 103 सांगितलं. मी 130 ऐकलं. मी घाबरून आज दुकानात गेले नाही. म्हटलं चला याच्या जवळ जाते. याच्या जवळ राहते पूर्ण दिवस. आणि हा बघा काय करतोय आज. या डीजेवर नाचतोय तो. कार्टूनवाला डीजेवर. चिकू दादा मी जाऊ शॉपला जाऊ मी. जाऊ दे ना बाळा. झाला तू चांगला झाला. मी चालले आता. मला वाटलं तू आजारी म्हणून आले मी.
मला सांग कधी नाचायचं, कधी नाचायचं. मामाचं नाही आहे. आता कुणाचं आहे? आत्याचं. आताचं. आताचं. लग्न आहे नाचणार कसं. तुम्ही पसारा बघू शकताय किती आहे. आणि हा फक्त एकट्याचा चिकूचा आहे बरं का, कुणाचाच नाही. आणि अजून 2 मेंबर येणार आहेत. हे बघा सगळं 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 दिवसभर असंच लागतं त्याला. अजून एकच आहे बाबा, अजून दुसरे 2 येतील तेव्हा काय होईल. फ्रेंड्स, तर मी आता चालली शॉपला आणि टायमिंग झालेला असेल तुमचं मला काहीतरी 5:40च्या दरम्यान जवळपास, म्हणजे 4:45 असं म्हणू शकतो आपण. तर बरेच दिवसानंतर मी रस्त्यात ब्लॉग बनवते, मी लोक बघतील. असं नॉर्मली जेव्हा तुम्ही चालतात ना तेव्हा कुणी बघणार नाही, पण जेव्हा तुम्ही असं उलटा मोबाईल धरून चालणार ना त्यावेळेस नक्कीच तुमच्याकडे लोक बघतील. आणि मी कसं मागे बरेच दिवसापासून ब्लॉगिंग वगैरे सोडून दिलंय ना, तर गॅप पडल्यामुळे त्याच्यामुळे काय होतं कॉन्फिडन्स लो होतो. म्हणून आता कॉन्फिडन्स परत बिल्ड करायचं आहे. जे होईल ते रस्त्याने बोलत बोलत जायचंय. पण जास्त वेळ नाही बोलू शकत, त्याचं रिझन असं आहे की वेट पण गेन झालंय, प्रेग्नेन्सी पण आहे, आणि बोलता बोलता चालत गेली तर श्वास फुलतो माझावाला, म्हणून जास्त नाही बोलत. तर आता मुलगी असते शॉपमध्ये म्हणून मी पण लेटच जाते. ती असते 4 वाजेला म्हणून आलेली, म्हणून मी आरामात जाते. तर आता पोहोचलेली शॉपला, वस्तू वगैरे लावलेल्या आहेत आपल्या लक्ष्मीताईने. लक्ष्मीताई मोबाईल बघत असते ना आपल्याला, किती हसत हसत मोबाईल बघते ते एकदम. काय एवढं काय हसत हसत मोबाईल बघते, काय दिसतंय तुला त्याच्यात? बॉक्सची जागा चेंज केल्या का? मोठा इकडे छोटा तिकडे. हो गया ही लक्ष्मी आहे, हिचं नाव लक्ष्मी आहे. बाय बाय हाय हॅलो पहिले बाय बाय बोलून दिलं, आता लाईक करा, सबस्क्राईब करा, हाय हॅलो. उलटी दिशा वाहते तिची. हा बोल, परत बोल. एक्साइटेड होती का? असं मला वाटलेलं की तुम्ही यायच्या आधी 2000 भाई मी जाऊ रिटर्न घरी, मी जाऊ घरी. इतक्या दिवसानंतर ही पोरगीने बोलते की दीदी 1700चा धंदा झाला आज. एवढी खुश झाली माहिती का? रोज चांगलं आहे ना, मग रोज असंच करत जाईल मी, लेट येत जाईल. रोज नाही होत ना, रोज नाही होत. 3 वेळा मोजले माहिती का? वाढतील की असं 2000 पर्यंत जायला पाहिजे. होऊन जाईल काय टेन्शन. फ्रेंड्स, तर ही लक्ष्मी आहे आणि म्हणजे आता हिची ओळख करून देते मी तुम्हाला थोडं थोडं, कारण की नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसत राहत जाईल ना, तर तुम्हाला पण प्रश्न पडेल की एवढी चांगली पोरगी पत्र्यामध्ये कावं ठेवली असं. तर ते पोरगी फक्त 3-4 महिने राहते का परमनंट राहते मला पण नाही माहिती. माझी इच्छा आहे की परमनंट राहायला पाहिजे, की मला दुसरी मुलगी शोधायची नाहीये अजून. तर हिची आता 12वीची एक्झाम दिली आहे तिने, तर आता सुट्ट्या आहेत, मग तोपर्यंत ती जॉब करते इकडे, तिला शिकायला पण भेटणार आहे आणि मला मदत पण करते. जाऊ नको सोडून, तिचा फिक्स कॉलेज करायची तिला. ती इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेते. तिला म्हटलं काय करते इंजिनिअरिंग करून, मी बघ केली, शेवटी पत्र्यात बसली. काही फायदा नाही, मी तुला शिकवते ना, हे तू पण एक डायपरचं दुकान टाकतो मस्त होलसेलचं, तुला मी कमी आणि स्वस्त मध्ये माल काढून देत जाईल. तर हिच्याशी ओळख आहे थोडीशी, की आता 12वीला आहे, 12वीचे पेपर देऊन झाले, 12वी सायन्सला, तर रिझल्ट लागेपर्यंत किंवा कॉलेज होईपर्यंत आपल्या सोबत असेल. माझी इच्छा आहे की परमनंट राहायला पाहिजे, कारण की मग माझं सगळं शेड्यूल इकडे तिकडे होणार आहे. जेव्हा मला जास्त गरज आहे ना तेव्हा ही पोरगी मला सोडणार आहे. म्हणजे विचार करा मी काय करू. मी नवीन पोरगी शोधून देते. खरेच ना, तू रिस्पॉन्सिबिलिटी घे आधी. मला नवीन मुलगी आल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, तोपर्यंत तुझे 2 महिन्याचे पगार अडकून ठेवेल मी. 2 महिन्याच्या पगार तुझे अडकून ठेवेल. तू मुलगी आनंद आहे, तुला पगार देईल मग मी. चालेल. आणि तिला ट्रेनिंग द्यायचं काम पण तुझंच आहे, कारण की मी नसणार इथे. तिला लवकर बोलायला लागेल. हा, मग हापअप करा तुम्ही, तुम्हाला जे काही करायचंय, म्हणजे जसं काही
जून जुलै पासून तू ती पोरगीला लावून घेशील. जशी तुला वाटतंय की माझी 1 महिन्यात 15 दिवसात कॉलेज सुरू होणार आहे आणि तुला तर माहिती हे 2 दिवसात तुझं लक्ष देऊन गेलं, तिथं 15 दिवसात तर येणारच आहे ना. होऊन जाईल, नको टेन्शन करू. फक्त मुलगी आणून दे मला. चल कस्टमरला कस्टमर काढून घे आता. लक्ष्मीची मम्मी चॉकलेट द्यायला आले लक्ष्मीताईचं सेलिंग चालू आहे. मस्त काम करते पोरगी, छान आहे. खूप म्हणजे कमी वेळात तिने काही समजून घेतलं चांगलं. 2च दिवसात सगळं समजलं तिला. फक्त फोन येतो दिवसातनं 4 वेळेस, कधी कधी नाही कंपल्सरी येतो. दीदी हे कितीला. चला दुसरं कस्टमर आलं, मला हँडल करावं लागेल. ते साहेब आले आता कामावरून. किती वाजले साहेब? आज लेट आले. लेट आले. ते ऑफिस मध्ये काम होतं आणि आज जरा जीएसटी काम होतं. अजून लेट आलो असतो. जेवण बिवण करूनच आलो असतो. का रे बाळा? बड्डे होता अच्छा. ऑफिसला. हा. ते बाकीचे तिकडे गेले नाही. खरंच स्टोरीज आहे ना. हा. नाही का, आता त्यांचे बर्थडे कमी झाले. जेव्हा ते इथं टोयडा मध्ये होते ना तेव्हा खूप रेग्युलर बर्थडे असायचे. गँग मोठी होती ना. आता गँग आता पण कमी आहे आहे. गँग, पण कामवाले गँग रिकामे नाही जातात. दोघे नाही, तो आम्ही ते बोलवलं. गेले का तुम्ही? का नाही गेले? मग जाऊन यायचं होतं ना. काम होतं. अच्छा, काम आहे. आता ते बघा, आल्याबरोबर लगेच लॅपटॉप काढलं. घरी गेल्यावर पण लगेच लॅपटॉप काढणार. आता पण सकाळी उठल्यावर परत लॅपटॉप काढणार. बड्डे आहे ना आज. उद्या लॅपटॉपला हात नाही लावणार म्हणजे तुम्ही? हा, खरंच. हा. तर चाललोय फ्रेंड्स आम्ही घरी. टायमिंग आमचं 10:15 झालेलं आहे. तर जाणार, मग जेवण करणार, टीव्ही बघत बघत आरामात. चलो. तर फ्रेंड्स आता वाजले तुमच्या जवळजवळ 1:45. म्हणजे तुम्ही बघू शकता ते बघा 12:30 आणि 1:45 वाजलेत. तर मग झोपायचंय. घरी आल्यावर जेवण वगैरे केलं, टीव्ही बघितली, बिग बॉसचे मस्तपैकी 2 एपिसोड बघितले. तर आता डोळ्यात झोप येते, तर झोपायचंय. तर तुम्ही पण झोपा. गुड नाईट. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.